रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शांतता येऊ नये. हे पवार कुटुंब आहे, हे इकडचं उबाठाचं कुटुंब नाही. कोणता भाऊ कुठं राहतो हे यांनाही माहीत नाही. कोण आपले नातेवाईक हे यांच्या कुटुंबाशिवाय इतरांचं सुद्धा नाव कधी घेतल्याचं कोणाला आठवत सुद्धा नाही. म्हणून त्यांनी नाते जपलेत, यांनी नाते तोडलेत. हा दोघांमधला फरक आहे. सुप्रियाताई अजित पवारांच्या घरी गेल्या. अजित पवारांच्या घरी जाईल, जा का जाऊ नये? त्याच्यात काय वावग आहे? गैर काय त्याच्यात? हे नातं आहे एकमेकाचं, असलं तर गेलं तर त्यात काही गैर नाही. अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या घरी जावं असं तुमचं मन, म्हणजे तुमचा सल्ला आहे काय? ते आज हे गेले उद्या ते जातील, त्याच्यात काय गैर नाही आहे. संजय राऊतांनी आता थेट एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे. ते म्हणतात की एकनाथ शिंदे यांची मजल भोपळा पुढेपर्यंत जाईल का? तुम्हाला एक सांगतो, हा संजय राऊत एक दिवस येऊन संजय राऊत आपल्या विनवण्या करेल. एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पायाशी लोटांगण घालून तो त्यांना विनवण्या करणार आहे. साहेब मला पदरात घ्या, काही वेळ वाट पहा. संजय राऊत सारखा निर्लज्ज माणूस दुसरा कोणी नाही. वेळ प्रसंगी तो काहीही करू शकतो. म्हणून काही दिवसानंतर हा तुम्हाला एकनाथ शिंदेच्या दरवाज्यात उभा असलेला पाहायला मिळेल. अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही असंही भाकीत आहे त्याचं. त्याच्या भाकीता सोडावं, त्याच्या सगळं भाकीतं सगळं खोटे असतात. म्हणून संजय राऊत बोलला म्हणजे तो खोटा बोलला हे महाराष्ट्र समजू नये, जाणू नये. म्हणून त्याची चिंता आता करायची काही काम नाही आणि त्याच्या स्टेटमेंटवर कुठे कोणीही भरोसा ठेवत नाही. शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे स्वगृही परतणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपा प्रवेश होतो. चांगली गोष्ट आहे, महायुतीमध्ये यावं. गेल्या वेळेला सुद्धा गावितांना आम्ही भाजपचेच होते, तरी आम्ही शिवसेनेतर्फे त्यांना उमेदवारी दिली होती. यावेळेला तिथं दुसरा उमेदवार असल्यामुळं काही लोकांना अशी शंका होती की ते बंडखोरी करतील, परंतु त्यांनी हा घेतलेला चांगला निर्णय आहे. भाजपमध्ये ते जात असतात तर भाजपवाले सुद्धा त्यांचं स्वागत करतील आणि आम्ही त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. संजय राऊत असं म्हणाले की मुख्यमंत्री हा एक खोटारडा माणूस आहे. आपल्या स्वार्थासाठी जो आपल्या आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत खूप खंजीर खूप असतो, त्यावरती काय विश्वास ठेवायचा? संजय राऊत, आई, बायको, ठेवलेली, या सगळ्या शब्द त्याच्या तोंडी शोभा देत नाही. नातं जपायचं असतं, नात्याचा उद्धार करायचा नसतो, नात्याची वाच्यता करायची नसते. शिवसेना प्रमुख हे आमचे दैवत आहे, हे आम्हाला वारंवार सांगायची गरज नाही आहे. तुम्हाला ते सिद्ध करावं लागतं. आमच्यात आणि तुमच्यात असलेला हा फरक आहे. म्हणून कुणाला किती मनाशी लावून धरायचं किंवा कुणाची प्रतिमा कुठं ठेवायची हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणून आहोत. म्हणून शिवसेना प्रमुख असेल, शिवसेना प्रमुखांचे विचार असेल, ते आम्ही हृदयात जपलेले आहेत आणि अशा लोकांकडून आम्हाला शिवसेना शिकण्याची किंवा समजण्याची आवश्यकता नाही. खोटारडे म्हणतात तुम्हाला ते, आणि काल आदित्य पण इथे येऊन तेच म्हणाले की तुम्ही खोटारडे आहात, मुख्यमंत्री खोटारडे आहेत. हा, आदित्यला आजकाल संजय राऊत स्क्रिप्ट लिहून द्यायला लागलेले आहेत. मी कसा बोलतो, मी कसा खोटारडे म्हणतो, मी कसा मिंदे म्हणतो, मी कसा गद्दार म्हणतो, असं ठासून बोल, तुला टाळ्या पडतील. मग हे येऊन महाशय तसेच बोलतात. त्यांनाही वाटतं की वाह, पब्लिक मेरा सुनती आहे. असं होत नाही बाळा. आम्ही तुझ्या वयापेक्षा जास्त वर्ष शिवसेनेत काढले, म्हणून आम्हाला तुमच्याकडून काही शिकण्याची आवश्यकता नाही. आम्हाला शिवसेना प्रमुखांनी सर्व शिकून गेलेले आहेत. काल हे तर अग्निवीर आहोत ना, काय झालं? आम्ही अग्निवीर आहोत, आम्ही सैनिक आहोत आणि आम्हाला कोणत्याही गोष्टीचा मोबदला घेण्यासारखी तुमच्यासारखी सवय नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा रिटर्न्स हवं असतं. इस हाथ से दे, उस हाथ से ले, ही जी तुमची नीतिमत्ता आहे. म्हणून काँग्रेस ही डुबलेली आहे. अग्निवीराचा सुद्धा सन्मान केला जातो. तुमच्यासारखं त्यांना भाडोतरी किंवा त्यांना काय म्हणतात दलाल म्हणल्या जात नाही.
एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला पेन्शन पण मिळणार नाही आणि तुमची उपयोग आम्हाला आवश्यकता नाही. घरी पाठवलं जाईल. आम्हाला आवश्यकता नाही, आम्हाला पेन्शनची आवश्यकता नाही. आम्हाला शहीद होण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आम्ही ज्या गोष्टीसाठी भांडतो त्या गोष्टीमध्ये आम्ही शहीद झालो तर ते सुद्धा आमचं सौभाग्य असेल असं मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत. स्वतःला जो माणूस कमजोर समजतो, स्वतःला ज्या माणसाला वाटतं की आपली किंमत शून्य होत चाललेली आहे, त्यांनी असे स्टेटमेंट करणं योग्य आहे. आम्हाला त्याची चिंता नसते. म्हणून हिंमत दाखवण्याचा जो काही प्रकार आहे तो एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले आहे. तुम्हाला जर तुम्ही एखादं वाक्य जरी चुकलं तर तुम्हाला लोटांगण घालावं लागतं. ही जी काही तुमच्यावर आलेला वेळ ही आमच्यावर कधी येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मान सन्मानाशिवाय शहीद होणं कितपत पटेल? नाही, आम्ही शहीद व्हायला तर केव्हाही तयार असतो. आम्हाला शहीद होणं, आम्ही जेव्हा एखादा निर्णय घेतो ना तेव्हा शहीद होणार आहेत का लढाई जिंकणार आहेत, जिंकण्यासाठी लढतो. आणि त्याच्यात जर शहीद झालो तर तरी आम्हाला त्याचा स्वाभिमान राहणार आहे, अभिमान असणार आहे. ओवेसीने तर बाबरीमध्ये शहीद झाल्याचा मुद्दा काढला आणि बाबरी जिंदाबादच्या घोषणा दिल्या स्टेजवर, ज्या ठिकाणी आता राम मंदिर उभं राहिले. ओवेसीने बाबरीचा मुद्दा घेऊनच राजकारणाला सुरुवात केलेली आहे. मुस्लिम समाजाची माथी फक्त बाबरी मस्जिद या विषयाने भडकतात हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून बाबरी शहीद झाली म्हणणाऱ्यापैकी तो जो एक नाही तर असे अनेक जण आहेत. म्हणून त्यांनी आज जे काही वक्तव्य केलं त्याला त्यांच्या लोकांना भडकवण्यासाठी केलेलं वक्तव्य होतं. आणि अशा प्रकारे वक्तव्य करून लोकांची माथी भडकवता येतात. परंतु त्याचा परिणाम आता आघाडी सरकारवर सुद्धा झालेला आहे. हे सुद्धा काही दिवसानंतर बाबरी शहीद झाली असं म्हणायला मागे पुढे पाहणार नाहीत. बरं, राष्ट्रवादी